मतांचे दान बॅलेट पेपरवर घ्या। राष्ट्रशक्ती हमचालीस संघटना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना 500च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सरकार स्थापन झाले। निकाल पाहता मतदारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत। त्यावर राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना 500च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देऊन ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र जनता जनार्दनाच्या विकासाकरता सरकारची स्थापना झाली, परंतु ईव्हीएम मशीनद्वारे मतदान झालं। त्यात मत पसंतीच्या उमेदवाराला न जाता नापसंतीच्या उमेदवाराला जात असल्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला व त्यामुळे मतदारांना शंका येत आहे। पूर्वी बॅलेट पेपरवर मत घेतलं जात असे, परंतु नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे बॅलेट पेपर ऐवजी ईव्हीएमच्या सहाय्याने मत घेण्याची निवडणूक मार्फत कारवाई करण्यात येते। प्रगत देशात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय झालेला असल्यामुळे तिथं असलेल्या मतदारांच्या शंकेचं निराकरण झालं, परंतु भारतात निवडणूक आयोगाची प्रक्रिया निपक्षपातीपणे होत नसल्यामुळे शंका येते। नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जसे रिमोटद्वारे टीव्हीचे चॅनल बदलले जातं, मोबाईलमधले पैसे काढून घेतले जातात, तसेच ईव्हीएम मध्ये दिलेली मतं बदलली जात असल्याची शंका मतदारांना येत आहे। पूर्वी निपक्षपातीपणे व पारदर्शक निवडणूक होत, अशा पारदर्शक निवडणुकीकरता जास्त वेळ लागला तरी बॅलेट पेपरवर निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात याव्यात, अन्यथा संघटनेचे मतदार निवडणुकीवर बहिष्कार टाकतील व हे मतदार मतदानापासून वंचित राहिल्यास याची नोंद संबंधितांनी घ्यावी असा इशारा देत प्रतिज्ञापत्र सादर केले। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव, बंडूभाऊ डाखोरे, मुरलीधर मुगल, रोहित सोळंखे, सुनील वानखडे, मोहम्मद सलाउद्दीन, विनायकराव बुल्हाणे, मोहन सदर, गणेश जोगळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.